मित्रांनो, शेतकऱ्यांना आता महा-डी-बी-टीमधून खताचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे। तर तो अर्ज कसा करायचा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला गुगलवरती यायचे आहे आणि गुगलवरती महा-डी-बी-टी फार्मर अशी सर्च करायचे आहे। सर्च केल्यानंतर आपल्याला जी सर्वात पहिली जी ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती आपल्याला इथे लॉग इन तिथे आपल्याला क्लिक करायचे आहे। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर परत एक असा नवीन पेज ओपन होईल। ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला इथे 3 डॉटवरती क्लिक करून आपल्याला इथे डेस्कटॉप सेट करून घ्यायचे आहे आपल्या फोनमध्ये। डेस्कटॉप साईटसाठी इथे 3 डॉटवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर खाली आपल्याला आपले सरकार शेतकरी योजना दाखवेल आणि खाली आपल्याला थोडी स्क्रोल करायची आहे। इथे आपण पाहू शकता वापरकर्ता आयडी, आपल्याकडे जर यूजर आयडी आणि पासवर्ड असेल तो यूजर आयडी आणि पासवर्ड इथे आपण टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला जर का यूजर आयडी पासवर्ड ध्यानात नसेल किंवा विसरला असेल तर इथे आपल्याला आधार क्रमांक टाकून लॉग इन करायचं आहे। तर आपण इथे वापरकर्ता आयडी टाकून लॉग इन करून घेऊयात। इथे आपल्याला आपला वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड टाकून आपल्याला दिलेला हा कॅप्चा भरून घ्यायचा आहे आणि लॉग इन बटनावरती आपल्याला लॉग इन करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। लॉग इन करावरती क्लिक केल्यानंतर इथे थोडे आपल्यासमोर प्रोसेसिंग दाखवेल आणि प्रोसेसिंग झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला नवीन पेजवरती घेऊन जाणार आहे। त्यानंतर आपल्याला इथे दाखवेल मुख्य पृष्ठ, वैयक्तिक तपशील, पिकाचा तपशील सादर करा, इतर माहिती सादर करा, मी अर्ज केलेल्या बाबी, मी रद्द केलेल्या बाबी, हे सर्व माहिती इथे दाखवेल। त्यानंतर आपल्याला मुख्य पृष्ठ या ऑप्शनवरती आपल्याला इथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे सुचवलेले पात्र योजना आणि विभागाचे नाव व क्रिया इथे अर्ज करा दाखवेल। तर या अर्ज करावरती आपल्याला इथे क्लिक करायचे आहे। इथे आपण पाहू शकता एक शेतकरी एक अर्ज। त्यानंतर आपल्याला इथे खाली थोडे स्क्रोल करायचे आहे आणि इथे आपण पाहू शकता आपल्याला इथे बियाणे, औषधे व खते इथे आपल्याला बाबी निवडावरती क्लिक करायचे आहे। बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर परत एक अशी नवीन पेज ओपन होईल। त्यानंतर इथे आपण जर का अगोदर अर्ज केलेले असतील तर आपल्याला इथे असे तालुका, आपले गाव, आपला गट क्रमांक म्हणजे आपली संपूर्ण माहिती इथे आपल्याला येऊन जाईल। त्यानंतर आपल्याला बाब निवडा, बाब निवडावरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खते व रसायने, तर आपल्या इथे खतेवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर पीक निवडा, त्याच्या समोरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आपल्याला कायसाठी कापूस आहे की कडधान्य पीक आहे, तर आपल्याला इथे कापूससाठी सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर अनुदान हवे असलेली बाब या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। तर इथे आपल्याला नॅनो DAP पाहिजेत का नॅनो युरिया, तर ज्यासाठी आपल्याला नॅनो युरिया असेल तर नॅनो युरिया किंवा DAPसाठी आपल्याला कोणते एक क्लिक करायचे आहे। तर आपण इथे नॅनो युरिया क्लिक करून घेऊयात। त्यानंतर इथे आपल्याला आपले एकूण क्षेत्र दाखवणार आहे। खाली क्षेत्र हेक्टरमध्ये आपल्याला इथे निवड करा दाखवेल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। तर आपले किती क्षेत्र आहे इथे निवड करायचे आहे। तर आपल्याला 1 हेक्टर असेल तर आपल्याला इथे अंदाजित 5 किलोपर्यंत ही खताची बॅग भेटणार आहे। त्यानंतर क्षेत्र आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे। क्लिक झाल्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन दाखवेल जतन करा, जतन करावरती आपल्याला इथे परत क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला दाखवत आहे घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे, आपणास आणखी काही घटक निवडायचे आहेत का, आणखी काही घटक जोडायचे असतील तर यस करा, अन्यथा नो करा। त्यानंतर परत आपण इथे मुख्य पृष्ठावर आल्यानंतर इथे आपल्याला दाखवेल अर्ज सादर करा, अर्ज सादर करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर परत आपल्याला एका समोरच्या पेजवरती घेऊन जाईल। अर्ज सादर करा यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपण पाहू शकता की आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा, अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करावायचा असल्यास मेनूवर जा, या बटनावरती क्लिक करा, अन्यथा अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करून अर्ज सादर करा। तर आपल्याला इथे ओके करायचे आहे। त्यानंतर इथे आपल्याला आपला तालुका व अर्ज पहावरती आपल्याला इथे क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर इथे आपण पाहू शकतो अनुदानावर बियाणे, औषधे व खतांचे वाटप व अनुदानावर औषधे व खतांचे वाटप यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। इथे प्राधान्य क्रमांक आपल्याला 1 द्यायचा आहे आणि याला प्राधान्य क्रमांक 2 द्यायचा आहे। त्यानंतर खाली आपण पाहू शकतो की या योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी, शर्ती, मार्गदर्शक सूचना ह्या लागू राहतील। खाली आपल्याला अर्ज सादर करा या बटनावरती या बॉक्सवरती क्लिक करून या अर्ज सादर करावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर इथे आपल्याला दाखवेल की आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे, ओके बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। तर इथे मित्रांनो आपला अर्ज पूर्णपणे इथे सादर करण्यात आलेला आहे। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अर्जाची प्रलंबित फी। त्यानंतर इथे पाहू शकता आपण छाननी अंतर्गत अर्ज, यामध्ये आपण केलेला अर्ज, यामध्ये आपले अर्ज क्रमांक दाखवणार आहे, तालुका, आपला घटक तपशील, त्यानंतर आपण कायसाठी अर्ज केला ते अर्ज, त्यानंतर आपली अर्जाची स्थिती, इथे आपण इलिजिबल फॉर लॉटरी म्हणजे आपल्या लॉटरी लागल्यानंतर इथे आपल्याला विनर दाखवणार आहे। त्यानंतर इथे आपण अर्ज रद्द करायचा असेल तर आपण अर्ज रद्द करा या ऑप्शनवरती क्लिक करू शकतो किंवा अर्ज पाहायचा असेल तर आपण इथे अर्ज पाहावरती क्लिक करू शकतो। त्यानंतर मंजूर अर्ज म्हणजे जर का आपला अर्ज मंजूर झाला तर मंजूर अर्जामध्ये आपला अर्ज इथे येणार आहे आणि नाकारलेले अर्ज, त्यानंतर जर का आपला अर्ज नाकारला गेला तर आपल्याला इथे कळवण्यात येईल। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे अर्ज करू शकतो। हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा। धन्यवाद।